नमस्कार, माझ्या ब्लॉगमध्ये मी आलोय गुट्टा शर्यत बघायला, चिखली गुट्टा शर्यत बघायला. आणि इथं पाहू शकता आज सेन्सर गाड्या आणलेला आहे, मग दाखवतो चला. अजून शर्यत चालू आहे. जे हे बैल यायला बघा, ठिकाणी आल्यात, ठिकाणी यायला लागल्यात. सेन्सर गाड्या आणले वरती जायला, त्याला बघूया आपण. जनरेटर वगैरे लावला इथं आणि मैदान आहे बघू शकता. मैदान बघा, हे सेन्सर गाड्याची दूर आहे बघा, ही पट्टी आहे ती आडवी. काही जनरेटर लावला इथं आणि इथं वॉच आहे. इकडं असं कनेक्ट केलं आहे, इकडनं इथं अर्थिंग लावलेली अशी. हे वायर अशी आहे इकडं, आणि बैल इथनं गेला इकडे कट होतोय आणि इथं टाईम लागतोय. आता हे बंद आहे, इथं डिस्प्ले होतोय टाईम. हे मैदान आहे फुल. अजून बैल यायला, अजून एकी शर्यत चालू व्हायची, अजून एकी बैल पळाला नाही अजून. पब्लिक सगळं यायला लागलंय बैल घेऊन. तिकडा ना की अरे तुम्ही आता गुट्टा शर्यतीच्या मी शेवटच्या इथे संसर गडाला बघायचं. शेवट होतोय तिथं मी आलोय. थांबा आलो. इथं शेवट होतोय तिथं मी आलोय आणि सेन्सर गाड्या आणला इथं नवीन. तेव्हा इथं दाखव फिरू कॅमेरा. बाकी वायर टाईप आहे, तिथं डिस्प्ले होतं टाईम. हे तिकडे दाखव रे. हे तुटलं की तिथं पुढे डिस्प्ले होतं टाईम. पब्लिक बघा इथं एवढा आहे. गडी पडला. कोण तेवढा उडून पडत बाजूस जाम लाव. काय कोण पडला म्हणा नाही होय, तेच म्हटलं जाम लाव. कुठं मोठं करतात जायचा. सुट्टी नाही, दुसरा एक खाऊन आला. कुठलं हो, कुठलं गाव? गाव हा घेऊन चालू आहे. सुट्टीमेकर मोहनदादा करडे, गुप्तापट्टी सागर कांबळे, त्यानंतर आयुष खेडेकर, संकेत खामकर, रामागुरे कडगाव, प्रशांत विठोबा टक्केकर यांनी आपापल्या जोड्या जिंकून तळमध्ये बसावे. आता धावत असलेली जोडी सुधाकर शामराव नमोळकर आजरा. आपले मधले जे आपले जे मधले शर्यतीचे बैल जे पळाल्यात ते लाईव्हमध्ये बघू शकता तुम्ही. आणि लाईव्ह नंतर जे मधले बैल आहेत ते इथं पण बघू शकता. आणि हे बैल तुम्हाला दाखवत होता इथनं पुढे पळालेले सगळे बैल बघा. स्पर्धा आहे, त्या स्पर्धेसाठी रवी पारमा आजरा यांच्या
त्यामुळे त्यांनी तयार करायचं आहे. प्रेक्षकांनी बाजूला यायचं आहे. लहान बाळांनी बाजू आता धावणारी जोडी असा विषय आला 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 हो ना आला. चला चला मला साईडला जायला लागणार. 360 कॅमेरा घुसला. तोया फकीर आणि दिलीप पाटील शिरसिंग यांचा बैल आता धावणार आहे, बघू शकता तुम्ही आता. आणि आता शेवटी लावलोय जिथं बैल शर्यत संपते तिथं आलोय. पब्लिक लय इथं आणि सेन्सर घड्याळ पण आहे इथं लावले. ही जी तुम्हाला दोरी साल आल्या समोर, ही दोरी साल आल्या समोर, ही जी दोरी दिसाली तुम्हाला इथं तुटलं की डायरेक्ट डिस्प्ले होती. तिथं स्टार्टिंगला दाखवलं मी तुम्हाला सेन्सर घड्याळ तुटलं की तिथं टाइम डिस्प्ले होते. आज आपण लाईव्ह स्ट्रीम केली, 28,000 लोकांनी बघितल्या लाईव्ह स्ट्रीमिंग. प्रथम क्रमांक आयुष खेडेकर 11 सेकंद 67 87 पॉईंट. तृतीय क्रमांक संभाई बेजन 12 सेकंद 06 पॉईंट. चतुर्थ क्रमांक संकेत खामकर 12 सेकंद 18 पॉईंट. पाचवा क्रमांक कृष्णा गुरव 12 सेकंद 81 पॉईंट. सहावा क्रमांक कृष्णा गुरुकर 12 सेकंद 90 पॉईंट. सातवा क्रमांक दिगंबर जाधव व अविनाश कोलम 13 सेकंद 1 पॉईंट. आठवा क्रमांक भीमराव चौगले 13 सेकंद 06 पॉईंट. नववा क्रमांक प्रशांत टकेकर 13 सेकंद 77 पॉईंट. दहावा क्रमांक सोन्या प्रेमी आजरा 13 सेकंद 83 पॉईंट. आज तुम्हाला पहिला नंबर भेटलाय, कसं वाटलं? आम्हाला छान वाटलं, समाधान वाटलं. आमची काय घरची जोडी आहे, पैरा बिरा कुणाचं नाही, आमची घरचीच आहे ती दोन्ही पण. आज किती सेकंड मध्ये नंबर आला तुमचा? 11:66. बाई दोन्ही बैलांचे नाव काय? शिवा पाखरिया. पाखरिया शिवा आणि पाखरिया. गाव कुठलं आहे? दोन्ही बी हजरात. दोन्ही पण हजरात. सेन्सर वॉचचा काय फरक पडला? नाही, छान वाटलं आम्हाला. ते बऱ्यापैकी रिझल्ट चांगला आलाय. म्हणजे अन्याय जोडीवर होत होता ते बंद झाला. मैदान कसं झालं? चांगलं झालं. म्हणजे कुठल्या जोडीवर अन्याय व्हाय नाही. सेन्सर घालायला लागला त्यामुळे खूप फरक पडला. म्हणजे स्टॉप वॉच वगैरे लावलं तर कसं पॉइंट मध्ये फरक पडायचा. बरोबर. आणि दुसऱ्या बैल मालकांची तक्रारी पण यायच्या की माझा नंबर माग केला, तुमचा नंबर पुढे गेला, असं व्हायचं. पण सेन्सर घड्याळामुळे कसं झालं की जे होतं ते पब्लिकला पण टायमिंग जे होतं, खरं टायमिंग जे होतं पब्लिकला पण दिसलं आणि बैल मालकांना पण दिसलं. त्यामुळे असं कुणाची तक्रारी पण आल्या नाही. त्यामुळे सगळ्या बैल मालकांनी जे टायमिंग होतं त्यावरच समाधान मानला. आणि मैदान कसं झालं? मैदान मस्त झालं. अपेक्षापेक्षा पण जी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा पण छान झालं मैदान. आणि कुठे तुम्ही जाणार आता शर्यतीला? आता आमच्या तालुक्यात आजऱ्यात आता मडिलगेचं मैदान आहे. आता ते मैदान पण सेन्सरवर होणार आहे. त्या मैदानाला पण येऊ. आणि ते पण मैदान म्हणजे आजरा तालुक्याला पारंपरिक पद्धतीने खूप मोठं मैदान होतं गणपतीच्या दिवशी. त्यामुळे अशी अपेक्षा आहे की त्या मैदानाला पण खूप जोड्या येतील अशी अपेक्षा आहे. आणि तिथं पण कोणावर अन्याय होणार नाही. आणि आजरा तालुका असू दे, भुदरगड तालुका असू दे किंवा पन्हाळा, शाहूवाडी, कुठले सगळे तालुके असू दे, त्या जोड्यांवर कोणत्या जोड्यांवर अन्याय होणार नाही ही अपेक्षा आहे. तेवढं.
ओके धन्यवाद. घड्याळ बसवलंय नेमका काय विषय सेन्सर घड्याळचा? सेन्सर घड्याळ आज बसवल्यामुळं इथं कुठल्याही जोडीवाल्यांची तक्रार काही व्हायला नाही. सेन्सर घड्याळ जे पहिल्यांदा बैल सुटल्यापासून शेवटपर्यंत बरोबर दोरा पडल्यानंतर ॲक्युरेट टायमिंग दिला आहे. ॲक्युरेट टायमिंग कुठल्याच बैलवाल्याची किंवा कुठल्याच जोडीवाल्याची आतापर्यंत तक्रार येत नाही किंवा येणार बी नाही. पण पॉईंट कुठल्या बैलावर अन्याय होणार नाही की कुठल्या जोडीवाल्या मालकावर अन्याय होणार नाही. सेन्सर घड्याळ कसं असतं ते सांगा. सेन्सर घड्याळ मी तुम्हाला गेल्या आठवड्यात बी सांगितलं, परत आता नाही सांगतो. सेन्सर घड्याळचं ह्या बैल जिथून सुटतात तिथून दोरा मांडला असतोय. बैल जिथं शेवट करतात तिथं दोरा तुटला की ते बरोबर पॉईंट पडतात. पॉईंट पडले की त्याच्यावर नंबर कळतोय. आज आता आमच्या दोस्तांची जोडी ॲक्युरेट टायमिंग ॲक्युरेट बरोबर आहे. त्याच्यावर कुणावर अंदाज अन्याय होत नाही. बरोबर परफेक्ट नंबर येतात आणि परफेक्ट येतात असं आहे. आजचं मैदान कसं झालं? आजचं मैदान एक नंबर झालं. एवढ्या पावसात तरी बी पब्लिक आले, जोड्या आल्या. त्या आजरा तालुक्याला सगळ्या जोड्याला, बाहेरच्या जोड्यांना बी आम्ही याय सांगितलं. त्यातले बी थोड्या जोड्या आल्या. काय तर बरोबर व्यवस्थित झाले मैदान. झाल्यात 17-18 जोड्या झाल्यात काय. आणि परत आणि एक 15 दिवसांनी आणि मैदान परत निघणारच आहे. म्हटलं की मैदान 31 ऑगस्टला मैदान आहे. इथून पुढचे सगळी मैदान ही सेन्सरच्यावर होणार आहेत. सेन्सरवरच होणार आहेत. म्हणजे कुठल्याच मालकावर अन्याय होणार नाही असं आहे. आता या जोडीचा दुसरा नंबर आलेला आहे. कसं वाटतंय नंबर आल्यावर? नंबर हा माझ्यातनं एवढ्या बऱ्याच दिवसांतर आज पहिल्यांदा केला मी ह्या बैलावरती. सुरुवातीला मी 2013 पासून या क्षेत्रामध्ये उतरलोय. ही आमच्या गावची जोड आहे. मी जवळजवळ आता बरेच नंबर पहिले केलेत. त्याच्यातनं आज योग पोळगाव या ठिकाणी आज मला मिळाली संधी. त्याबद्दल आज ह्या बैलाने मला साथ दिली चांगली. त्याचं मी आज चांगलं सोनं केलं. किती सेकंड मध्ये आला नंबर? 11 सेकंद 87 पॉईंटला. 87 पॉईंट. सेन्सर घड्याळचा काय फरक पडला काय? नाही सेन्सर घड्यामुळेच तर एक नंबर असं मला चांगलं वाटलं की कुणाबद्दल काय असं अन्याय नाही काय नाही. जे रितसर आहे त्या पद्धतीने आज मैदान पार पडलं. तेच आज मोठेपणा वाटतंय मला की बाबा त्या ह्याच्यामध्ये आज आमच्या बैलांनी चांगला नंबर केला. हेच चांगलं वाटतंय. गुट्टापट्टू तुम्ही यायचा, तुम्ही बैल पळवताय. किती वर्ष झालं पळवताय? मी आता 2013 पासून बैल पळवतोय. काय कुठं कुठं नंबर मारलाय आतापर्यंत? मी पोळगाव मध्येच आमच्या या ठिकाणी मी पहिला नंबर केलाय. त्यावेळी माझ्याकडे राजा बैल आणि सोन्या म्हणून बैल होता सुनील मस्करांचा. त्यावेळेला मी तिथं पहिला नंबर केलाय. त्याचबरोबर दाबिल मध्ये केलाय, फयामध्ये पहिला केलाय, गडबिद्री मध्ये मी पहिला केलाय. असे बरेच नंबर पहिला झालेले आहेत. ही बैल कुठली कुठली आहेत? हा शंकर आहे आणि हा शंभू आमचा आदत आहे. आता नवीनच वासरू आहे. ही दोघी पळवलाय ना एका सोबत? नाही हे अलग ह्याच्यावर पळाला. हा अलग ह्याच्या सोबत पळाला. हा पोळगावचा आहे ना प्रॉपर? नाही हा दाबिल मध्ये दाबिलच मालक बैलाचे मालक आहेत. बैलाचे मालक आहेत. आजचं मैदान कसं झालं? एक नंबर झालं मैदान. सेन्सर घड्यामुळे आज एकदम एक नंबर हे झालं. आपले शंकरचे मालक आहेत. तुम्हाला कसं वाटलं आज नंबर दुसरा नंबर मारून? छान वाटलं की एक नंबर. सेन्सर घड्याळचा काय फरक पडला? अहो सेन्सर घड्याळचा हे चांगलंच की न्याय सर्वांना चांगला मिळतोय. कुणी शंका घ्यायची काय विषय नाही. सगळं म्हणजे समोर सगळ्यांनाच दिसतंय काय आहे ते. आणि असंही घड्याळवर सुद्धा मैदान चांगली व्हायची. पण काही प्रदक कसं आहे त्यांना कुठंतरी अडचण हे करायचं किंवा काय करायचं. कुठंतरी माझी बैल एवढी पळाली तेवढी पळाली उगाच शंका म्हणून त्यांनी फक्त पॉईंट काढायचे. ना तर कसं स्पर्धा ही चांगलीच होते, योग्यच होते. स्पर्धा कधी कुठं अयोग्य होत नाही. कारण जवळजवळ आता मी 2011 पासून बैल पळतोय. मी स्पर्धेत आहे. आज 2025 आहे. असं की स्पर्धेत कुठं हे करत नाहीत. पण कसं आहे स्पर्धकच समाधान नाही. मी काहीतरी करायचं उगाच कुठंतरी कोणतरी म्हणतंय पब्लिक म्हणतंय बैल लई पळाली पाणी लई उडलं की स्पर्धकांनी या पाठीमागं हे करत की बाबा असं इथं माझ्या बैलांना टायमिंग बरोबर या नाही असं तसं नाही. बैल पळायला लागतात. बरोबर बैल पळाली तर टायमिंग व्यवस्थित येणार. मग मैदान कसं झालं आजचं? मैदान एक नंबर झालं. आता पुढची शर्यत कुठली आहे तुमची? आता शर्यत अजून काही नियोजन नाही, चालू आहे नियोजन. 31 तारीख मिळाली आहे बघा. तुमच्याकडे पहिला बैल कुठला होता? राजा. राजा राजा आता भुदरगड मध्ये मिटव दिला आहे. विकला काय तो तिकडं? विकला काय शर्यतीला गेलाय? शर्यतीला विकलाच. ओके. त्यानंतर फौजी. हा बैला अशी बरीचशी गेली सोडा माझ्याकडून. आता शंकर. चालतं. धन्यवाद बोलल्याबद्दल. लोक लाईव्हला होती. त्यांना सांगत असतोय की इंस्टाग्रामवर फॉलो करा. मी व्लॉगमध्ये कधी सांगत नाही पण आज सांगा लागलोय. इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा. कारण की इंस्टाग्रामवरनं आपल्याला अपडेट भेटते. म्हणजे कुठं मैदान आहे, काय आहे, मी कुठं जाणार आहे, कुठं लाईव्ह करणार आहे, कधी लाईव्ह करणार आहे. आणि आपल्याला
तिथून पण शॉर्ट्स व्लॉग सगळं आपल्याला अपडेट भेटते, बघायला भेटतं. त्यामुळे इंस्टाग्रामवर पण फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, किंवा सुमित सावंत YS ही ID आहे, जाऊन फॉलो करा आणि सबस्क्राईब करा यूट्यूबला पण, जेणेकरून आपल्याला वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला भेटतील. आणि तालुक्याचे पण बरेच व्हिडिओ आहेत, बरेच व्लॉग्स आहेत, इन्फॉर्मेशन माहितीचे व्लॉग्स चांगले आपले सगळे व्लॉग्स आहेत, जाऊन बघा आणि सपोर्ट करत राहा. व्लॉग जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपण जे लाईव्ह केलं होतं तिथं शर्यतीजवळ मैदानाजवळ जवळजवळ पहिला 1 लाख लोक बघितली, नंतर 60,000, नंतर 28,000. त्यामुळं चांगला प्रतिसाद लाईव्हला पण भेटला. प्रेक्षक जवळजवळ 28,000 60,000 डायरेक्ट 1 लाखपर्यंत, फक्त 1 लाख प्लस 1,000 10,000 काहीतरी गेले, 1,10,000च्या वरती. त्यामुळं चांगला लाईव्हला पण सहभाग आणि चांगले प्रेक्षक घेऊन बघून गेले. मला खूप जणांचे मेसेज आले की मला मुंबईवरनं बसून बघायला भेटलं असं तसं, आणि मला आभार मानले. त्यामुळं ते सॅटिस्फॅक्शन लेवल मी सांगू शकत नाही. आणि आपण इथनं पुढं पण कुठं मैदान असेल मला कळवा, मी येऊन तिथं लाईव्ह करीन, प्रयत्न करीन, व्लॉग करण्याचा प्रयत्न करीन, आपल्या तालुक्याची माहिती लांबपर्यंत पाठवायचा प्रयत्न करीन. आणि तुमच्या सगळ्या सपोर्ट बघून पण मला छान वाटते. मला खूप जणांचे कॉल आले की ये करून लाईव्ह करायला, असं तसं शूट करायला, व्लॉग करायला, रील करायला. चांगलं वाटलं. असं सपोर्ट करत राहा. आपल्या जिल्ह्याचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव कुठंतरी आपण. चला बाय बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, शेतकऱ्यांनो, बाय बाय.